हुंडा. हुंडा ही समाजाला लागलेली कीड आहे. या घाणीत किती पोरी संपणार आहेत हे काहीच माहित नाही. पण ही स्टोरी आहे चाणक्याची, ज्यात चाणक्याने आपल्या माहेरच्यासाठी असं काही केलं की ज्याने प्रत्येक घराला वाटेल की अशी मुलगी आपल्या घरात पण हवी. तर वेळ न दवडता सुरू करूया आजच्या मराठी क्राईम स्टोरीला. खरे गुन्हे गोष्टी रूपात समजण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला मराठी क्राईम स्टोरीला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. ही कथा आहे सांगली जिल्ह्यातील उडकी गावातील. या गावात महती शिवाप्पा कोळगिरी आणि चाणक्य या जोडीचं लग्न झालं होतं. त्यांच्या विवाहाला 1 वर्षही झालं होतं. म्हणायला दिवस ढकलले जात होते. वरवर जरी शांत असलं तरी एक सतत काहीतरी धगधगत होतं. चाणक्य ही एक साधी सुंदर 20 वर्षाची होती. तिच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. या परिस्थितीमुळे तिला महती सोबत लग्न करायला भाग पडले. शाळा पूर्ण न करताच घरच्या परिस्थितीमुळे तिला लग्न करायला लागलं होतं. तिच्या माहेरच्या कुटुंबाने महतीच्या कुटुंबाला लग्नाच्या वेळी एक 4 चाकी गाडी देण्याचं वचन दिलं होतं. पण घरच्यांच्या आर्थिक अडचणीमुळे ते वचन पूर्ण करू शकले नाही. यामुळे महतीश आणि त्याचे कुटुंबीय चाणक्याला सतत घालून पाडून बोलायचे. ते तिच्यावर हर तऱ्हेने दबाव आणण्याचा प्रयत्न करत. महतीशचा हा दुसरा विवाह होता. त्याच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं आणि आता त्या दुसऱ्या विवाहाने कुटुंबाची जबाबदारी पूर्ण करायची होती. महतीश वयाने चाणक्यापेक्षा खूप मोठा होता. त्याच्या कुटुंबाने त्याच्यावर पुनर्विवाहाचा दबाव आणला होता. विवाहानंतर काही महिन्यातच महतीशने चाणक्यावर गाडीच्या मागणीसाठी तगादा चालू केला. तो चांगली क्रुझर गाडी मागत होता, जी तिच्या कुटुंबाला देणं शक्य नव्हतं. त्याच्या या मागणीमुळे चाणक्यावर मानसिक दबाव वाढला. ती सुरुवातीच्या काळात प्रत्येक वेळी माहेरी फोन करून परिस्थिती सांगायची. पण जसे दिवस सरकले तसे तिने माहेरी फोन करून सांगणे टाळायला लागले. त्यामुळे माहेरच्या समज झाला की आपल्या पोरीनं आपली मोडकी बाजू सांभाळली. खरे गुन्हे गोष्टी रूपात समजण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला मराठी क्राईम स्टोरीला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. पण जसे दिवस सरत गेले तसं महतीशने चाणक्यावर अधिकच दबाव आणायला सुरुवात केली. महतीश पाठोपाठ आता त्याच्या आई वडिलांनी सतत पैसे आणण्यासाठी तिला त्रास द्यायला सुरुवात केली. ती पैशाची व्यवस्था करू शकत नसल्याने तिचे जीवन आता फार नरक झाले होते. चाणक्याच्या मनात सर्व प्रकारचे मानसिक आणि शारीरिक ताण वाढत होते. महतीश आणि त्याच्या आई वडिलांनी तिला सतत पैसे मागण्यासाठी त्रास दिला. चाणक्य काही झालं तरी मायाच्या लोकांपर्यंत जायला टाळत होते आणि एकटीच ताण सहन करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. घरामध्ये रोज भांडणं होत होती. शिव्यांसोबत आता तिला महतीशच्या घरच्यांनी मारहाण करायलाही सुरुवात केली होती. दिवस होता 20 एप्रिल 2024. एक शांत सामान्य रात्री सांगली जिल्ह्यातील उडकी गावात चाणक्य आणि महतीश यांच्यामध्ये याच गाडीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा कडाक्याच्या भांडणाला सुरुवात झाली. ती भांडता एकदम म्हणाली, तुम्ही माझे नवरे आहात ना? हातात ताकद नाही का स्वतःची गाडी घ्यायची? म्हणून माझ्या माहेरच्यांच्या पाठी लागला आहात ना? आणि झाले. महतीशचा इगो प्रचंड दुखावला आणि त्याच्या आई वडिलांचा पण. आणि महतीशने तिला मारायला सुरुवात केली. यावेळेस त्याचे आई वडील सुद्धा त्याला साथ देत होते. ते तिला आणि तिच्या माहेरच्या लोकांना घाणघाण शिवाय देऊ लागले. गेले काही दिवस तर तिला उठता बसता लाथा आणि बुक्के खायला लागायचे. कधी कधी उपाशीही ठेवायचे. या सर्व गोष्टींचा एवढा परिणाम तिच्यावर झाला की शेवटी चाणक्याची मानसिक स्थिती पूर्णपणे कोलमडली. ती त्यांना प्रत्युत्तर देऊ लागली.
त्यामुळे महतीश आणि त्याचे आई वडील आणखीनच भडकले आणि तिला आणखीन मारायला लागले. तिचे असे प्रतिउत्तर महतीशच्या आई वडिलांना सुनेकडून अपेक्षित नव्हते. यावेळेस सगळंच तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे चाललं होतं. तिने त्यांना थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. त्या रात्री सर्व गोष्टींची परिसमाप्ती झाली. वाद इतका वाढला की त्या मध्यरात्री महतीशने आणि त्याच्या आईवडिलांनी तिचा गळा आवळला आणि बघता बघता चाणक्याचा श्वास थांबला. महतीश आणि त्याच्या आईवडिलांनी तिला जागीच संपवलं होतं. महतीश आणि त्याच्या कुटुंबियांनी आत्महत्या असल्याचा बनाव केला, पण चाणक्याच्या कुटुंबियांनी तिच्या मृत्यूबद्दल काहीतरी शंका आली. तिच्या भावाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी महतीश आणि त्याच्या आईवडिलांना ताब्यात घेतलं आणि तपास सुरू केला. महतीश आणि त्याच्या आईवडिलांची कसून चौकशी केली असता त्यात त्यांना काहीच ठोस पुरावे सापडले नाही. चाणक्याच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी यावेळी त्यांना मोठा लढा देणे आवश्यक होते. चाणक्याच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबातील लोकांनी प्रचंड राग आणि आक्रोश व्यक्त केला. तिच्या कुटुंबियांनी तिच्या मृत्यूला दिलेल्या प्रतिक्रिया हृदयद्रावक होत्या. त्यांचं दुःख शब्दात मांडणं कठीणच आहे. महतीशला पहिल्या विवाहात देखील यश नव्हतं. त्याच्या पहिल्या पत्नीचा सुद्धा एखाद्यास असाच मृत्यू झाला असावा, पण कोणताही पुरावा कोणाला सापडला नव्हता. लोकांना संशय आहे की त्याच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूचं कारण महतीश आणि त्याचे आईवडीलच असावेत. समाजातील हुंड्याची मागणी आणि त्यामुळे निर्माण झालेले ताणतणाव याच्यामुळे चाणक्यासोबत जे घडले ते अत्यंत दुर्दैवी होतं. पण काहीही ठोस पुरावा न मिळाल्यामुळे शिक्षा न होणे हे सर्वात वाईट आहे. चाणक्याचा मृत्यू दुर्दैवी, पण ह्या घटनेतनं समाजाने एक कटू सत्य अंगीकारणं आवश्यक आहे. आपल्या मुलीचे लग्न लावून देण्याआधी मुलाची कसून चौकशी करावी. हुंड्याच्या मागणीला बळी पडू नये. समाजाने या घटनेतनं शिकावं आणि असंवेदनशीलता आणि क्रूरतेला स्थान देणाऱ्या नातेसंबंधांचा निषेध करावा. अशा क्रूर घटना समाजात थांबवण्यासाठी प्रत्येकाने आवाज उठवावा लागेल. एक साधं, सुंदर आणि निष्कलंक जीवन ही असंवेदनशीलतेच्या सामर्थ्याखाली असं संपलं. हे अत्यंत दुःखद आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.